आणि त्यांच्या अगेन्स्ट दामोते या दोन संघादरम्यान. पहिलाच बॉल घेऊन तयार नितीन. मागील मॅचचा हिरो ऑन स्ट्राईक वसंत होला. वसंत होलाच्या विरोधात फटका चांगला मिड ऑनला बीट करत असताना बॉल लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. तत्पूर्वी मिळते सिंगलनं धाब्याचा श्रीगणेशा जरूर. याच टीमनं मागील मॅच मध्ये टोटल 102 धावांचा हा टार्गेट खऱ्या अर्थानं सेट केला होता आणि त्यांच्या अगेन्स्ट बॉलिंग करणं सोपं नाहीये, परंतु पहिलाच बॉल आणि नितीननं जबरदस्त फेकलाय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक विशालजी निगुडकर यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये शुभ आगमन होते. त्यांचं देखील मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. बॉल नंबर 2 बॅटला स्पर्श करतोय. बॉल लॉंग स्टॉप मध्ये बॉल चाललाय. साइड स्क्रीनला आता सीमा रेषेच्या पलीकडे अमोल दरेकरच्या बॅट मधून हा महत्वपूर्ण चौकार. दोन हिरो खऱ्या अर्थाने एकमेकाच्या अगेन्स्ट. एकीकडे मागील मॅचचा हिरो कॅप्टन नितीन आणि त्याच्या अगेन्स्ट मागील मॅचचा हिरो कॅप्टन अमोल दरेकर. बॅक टू बॅक 3 षटकार जर अमोल दरेकरच्या बॅट मधून आले. नयन दरेकर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. कमी आहे, 3000 पाहिजे होतं. वेगवान बॉल इनफिल्डच्या वरून खेळायचा होता. बॉल ड्राईव्ह करायचा होता अमोल दरेकरला, परंतु इतका प्रचंड वेग होता बॉलवरती नितीनच्या. बीट केल्या बॉल वेगानं अमोल दरेकरला. इथून निर्धाव चेंडू येतो. इट्स अ डॉट बॉल. धाव संख्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर 5 या अंकावरती. एकही गडी बाद नाहीये. सुरुवात चांगली आहे दोन्ही संघांची. 3 बॉल मध्ये धाव संख्या 5. नितीनचा बॉल बॅटला स्पर्श करतोय. बॉल नो मिस्टेक बाय विकेट किपर. गोल्डन विकेट मिस्टर अमोल दरेकर. बॅक टू द डगआउट. मागील मॅचचा हिरो 12 बॉल मध्ये मागील मॅच मध्ये 44 ची तडफदार इनिंग, परंतु या मॅच मध्ये त्याला शांत करण्याचं काम कॅप्टन नितीननं केलंय आणि नितीनला मिळाली आहे सर्वात मोठी सफलता या मॅच मध्ये. अमोल दरेकर 4 या धावसंख्येवरती वैयक्तिक बाद होत असताना नागेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. नागेशनं देखील जबरदस्त बॅटिंग केली. फर्स्ट मॅच मध्ये आपण पाहिलं असेल ना, नागेशच्या बॅटमधून देखील 8 बॉल मध्ये 32 धाब्यांचे टचेस आले होते आणि त्याच नंतर वसंत होलाच्या बॅटमधून देखील धावा आणि अमोल दरेकरच्या बॅटमधून देखील धावा होत्या. मान्यवर रजा घेत असताना स्पर्धेच्या वतीनं मी त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. नुकतंच खऱ्या अर्थानं एबन जोडीची चषकाची स्पर्धा अगदी यशस्वीरित्या पार झाली. ते बाबूदादा गारे यांच्या समूहामध्ये आलेला सर्व आम्ही पदाधिकाऱ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. काय बॉलिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. मागील मॅच मध्ये याच संघानं टोटल 102 धावा उभारल्यात आणि त्यांच्या विरोधात नितीननं काय कमालीची गोलंदाजी केली आहे. 5 बॉल मध्ये धाव संख्या 5 आणि महत्वाचा धक्का दिलाय तो अमोल दरेकरच्या स्वरूपात. इथून किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल, कारण जितक्या धावा तुम्ही जमवाल या मैदानाच्या आतमध्ये तितक्या फार महत्वपूर्ण आहेत. अंतिम बॉल पुन्हा फसलाय. फटका यष्टी रक्षकाची चुकी. 2 गाड्या एकाच ट्रॅकवरती आला. ऍक्सिडेंट झाला खऱ्या अर्थानं आणि इथून कॅच ड्रॉप झाले. फार महत्वपूर्ण आहे. यशस्वी फलंदाजाचा कॅच सुटलाय. पकडा कॅच जिंका मॅच. नितीनची कॅच सुटली मागील मॅच मध्ये आणि नितीननं सामना संपून दिला, फिनिश करून दिला. याचंच उत्तर आहे. आता इथून जीवनदान मिळालंय. पळसाई पळसदरी टीम साठी पारितोषिकांची कैरात होती. प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयांचं पारितोषिक नितीनजी निगुडकर यांच्याकडून, राहुलभाई निगुडकर यांच्याकडून. स्वतःच्याच मैदानावरती पळसदरी संघ खेळतोय आणि त्यांच्याच राहुलभाई खरं म्हणायला गेलं तर चाणक्य. त्यांनी मागाची मॅच पाहिली जवळून. तिथे पारितोषिकांची कैरात व्हायला पाहिजे होती. येस, कंटिन्यू करा शिवम. येस, थँक्यू संदीप सर. खरं तर स्वतःच्याच मैदानावरती पळसाई पळसदरी या संघ खेळतोय आणि त्यांच्याच पाठीराख्यांकडून आपण पाहताय पारितोषिकांचा वर्षाव करत असताना आपल्या खेळाडूंना खऱ्या अर्थानं कलागुणांना वाव देत असताना या पाठीराख्यांचं देखील मनापासून कौतुक करूयात. पहिल्याच षटकामध्ये काय अप्रतिम गोलंदाजी साकारली आहे. बॉलिंग मार्कवरती नितीननं मागील मॅचचा हिरोनं पुन्हा एकदा तेच प्रदर्शन हेच तर करावं लागतं. एक विजय मिळवलाय, परंतु दुसरा विजय मिळवण्यासाठी 2 संघ एकमेकाच्या अगेन्स्ट खेळतायत आणि त्यांच्या अगेन्स्ट नितीन थोडा पुढे सरकलाय. 7 धावा धाव फलकावरती. एका षटकाचा खेळ संपला. 7 धावा आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये हरीशचा बॉल वसंत साठी
पुलचा धमाका, पुल ठरलाय सक्सेसफुल. सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार, अप्रतिम फटका होता वसंत होलाच्या बॅट मधून. हा जोरदार टोला, सीमापार षटकार. धावसंख्या 13 या अंकावर. सगळी पारितोषिक आहेत ना मॅच संपल्यानंतर घेईल. धावसंख्या ती वसंत होला. मागील मॅच मध्ये देखील जबरदस्त सुरुवात करून दिली पलसाई पलसरी टीमला आणि या मॅच मध्ये देखील कमालीची बॅटिंग करत असताना ओव्हर नंबर 2 मध्ये स्वागत केलं हरीचं या षटकारानं. हरीचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट, क्लासिकल स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कव्हरला, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल चाला एक टप्पा घेत 4 धावसंख्येसाठी पलसाई चषकाचा दिमागदार चौकार. काय फटका होता ऍक्शन रिप्ले मध्ये, स्टेप आउट करून वॅकंट एरिया, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये प्रोटेक्शन अवेलेबलच नव्हतं आणि तिथे मात्र अगेन्स्ट द फील्ड अप्रतिम फटका होता वसंत होलाचा. धावसंख्या 17 या धावसंख्येवरती. हरीशला थोडासा प्रेशर टाकण्याचं काम केलं पहिल्या षटकामध्ये. नितीननं फार चांगली खऱ्या अर्थानं बॉलिंग केली, परंतु त्याच्या मेहनतीवरती आता थोडं पाणी सोडत असताना ओव्हर नंबर 2 मध्ये हरीशला आपण पाहताय. कॅप्टननं सुरुवात चांगली करून दिली, परंतु इथून आता हरीश थोडासा बॅकफूट वरती आहे. पुन्हा अडचणीमध्ये खऱ्या अर्थानं थांबवते संघ देखील. कमबॅक करावं लागेल, कमबॅकिंग स्पेल हाताळावं लागेल हरीशला देखील. 2 बॉलमध्ये त्यानं 10 धावा खर्च केल्यात. हरीशचा बॉल पुन्हा वन्स अगेन, परंतु फिल्डर वेगानं आलाय. दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्टला निसटलाय बॉल. प्रयत्न चांगले होते, परंतु जोपर्यंत कॅच पकडत नाही तोपर्यंत कॅच ग्राह्य धरला जात नाही. प्रयत्न असफल. इथून आणखी एक कॅच ड्रॉप, वसंत होलाला जीवनदान. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेल, प्रयत्न चांगले होते. धावसंख्या मिळतात त्या बॉलवरती 2. टोटल 19 धावा धाव फलकावरती. धावा धाव फलकावरती. 3 बॉल संपलेत हरीशचे. वसंत होला ऑन स्ट्राईक. इथे पाहावं लागेल, पंच लाईन चेक करत असताना सिग्नल देत आहेत व्हाईट बॉलचा. व्हाईट बॉलनं एक अतिरिक्त धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती टोटल 20 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये 7, या षटकात अद्याप तरी 3 बॉलमध्ये 13 धावा खर्च केल्यात हरीशनं. खराब सुरुवात या षटकामध्ये, खराब प्रदर्शन करत असताना बॉलिंग मार्कवरती हरीशला कमबॅक करावं लागेल. अंतिम 3 बॉलमध्ये कमबॅक करावंच लागेल ॲज अ बॉलिंग मार्कवर. हरीशचा बॉल, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आलाय. एक टप्पा घेत त्याच्या हातामध्ये बॉल. हाफ चॅच होता, फुल चॅच मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे, कारण पुढील फलंदाज प्रतिस्पर्धी टीम मध्ये तो अतिशय आक्रमक मूड मध्ये आहे आणि त्याला बाद करण्यासाठी थोडा हाफ चान्स फुल चॅच मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. इथून मात्र पुरेशा धावा मिळत आहेत धाव फलकावरती. 2-2च्या मदतीने धावसंख्या 22, 22 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर 1 विकेट लॉस. टीम पलसाई पलसरीला या मॅच मध्ये आपण पाहताय. 22 वरती एक गडी बाद झालाय. 4 बॉल संपलेत. पहिल्या षटकात 7 आल्या होत्या, अद्याप तरी 15 या षटकात. वेगवान बॉल, यावेळी वसंत होलाला बीट केला बॉल. निर्धाव चेंडू येतोय. नागेश आणि वसंत मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. अमोल दरेकर बाद झाल्यानंतर एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम या 2 फलंदाजांनी केलं. धावसंख्या आहे 22. अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक या षटकातील. अद्याप तरी 15 आल्यात 5 बॉलमध्ये. थोडी रणनीती आखत असताना नितीन स्ट्रॅटर्जी आखतोय. स्क्रीनवरती आपण पाहतोय, थोडं स्पीडअप करा प्लीज. 22 धावा धाव फलकावरती. इथे देखील अलॉंग द कार्पेट हलकेशी मिस फिल्डिंग आहे. दुसरी साठी निघण्याचा प्रयत्न आहे नागेशचा, परंतु थांबवलाय. वसंत होलानं इथून रन मिळते या बॉलवरती. अंतिम क्षणी एक शेवट गोड केलाय या दुसऱ्या षटकाचा हरीशनं. 2 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 11.90च्या सरासरीनं 23 अंकावर 22 अंकावरती 23 अंकावरती. एक गडी बाद, 23 धावा आहेत. 2 षटकांचा खेळ इथून संपलाय. चला अतिरिक्त जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. नागेश आणि वसंत होलाच्या
माध्यमातून एक चांगली पार्टनरशिप. कॅप्टन अमोल दरेकर लवकर बाद झाल्यानंतर या दोन खेळाडूंनी स्वतःवरती जबाबदारी ठेवली. एक पार्टनरशिप हवी आहे. लिमिटेड क्रिकेटचा खेळ जरूर असेल, लिमिटेड ओव्हरचा खेळ जरूर असेल, परंतु तिथे पार्टनरशिप हवी असते आणि ते पार्टनरशिप तर आली. आता इथून आक्रमकता दाखवावी लागेल. ओव्हर नंबर 3 मध्ये पलसरी ठाकूरवाडी एंड कडून षटक फेकण्याचा काम चांगल्या रीतीनं करणं गरजेचं आहे. इथून धावा आल्या त्या एंड कडून खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर, आणि त्याच्याच अगेन्स्ट आता या षटकामध्ये आक्रमकता दाखवावी लागेल वसंत ओलाला. मागील मॅच मध्ये 102 धावांपर्यंत पोहोचला होता पलसाई पलसरी संघ. स्वतःच्याच मैदानावरती फार अप्रतिम कामगिरी, स्वतःच्याच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असताना 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. ओव्हर नंबर 3 मध्ये निघाला बॉलिंग ट्रॅक वरती मयूर. ऑन स्ट्राइक वसंत. मयूरचा बॉल फुल टोला. वसंत ओलाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गरजत असताना, बरसत असताना बिग 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 आउट ऑफ द पार्कचा नजराना. दॅट्स यूज पलसाई चषकाचा क्वालिटीचा षटकार. विशालजी निगुडकर यांच्याकडून या षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. फार खरं म्हणायला गेलं ना, पलसाई पलसदरी टीमने विशाल सर संधी गमावली. खरं म्हणायला गेलं तर अगोदरची मॅच तुम्ही पाहिले नाहीत. अगोदरच्या मॅचमध्ये पलसाई पलसदरी टीमने वेदांत इलेव्हन सुभाषनगरला 102 धावा कुठल्या होत्या. षटकारांचा पाऊस पाडला होता. पाहिजे तर रिप्ले तुम्हाला दाखवू शकतो, परंतु सध्या बॅटिंग चालूच आहे. हा हे बरोबर आहे. विशाल सर खुश आहेत. 102 झाला हे फार महत्वाचं आहे. 29 धावा धाव फलकावर. वन्स अगेन फटका तर अप्रतिम भारी फटका वसंत ओलालाच्या बॅट मध्ये नेत असताना आणखी एक मोठा झटका गोलंदाजाच्या विरोधात. टॅप क्रिकेटचा शॉट अफलातून होता वसंत ओलाच्या बॅट मधून. हा तो आसमानी टोला षटकार. आदरणीय कुणालजी आडाव यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. कुणालजी आडाव मुद्रे ग्रामस्थ आपणास विनंती की आपण मंचावरती आपला सहर्ष स्वागत. कांडपे टीम या ठिकाणी उपस्थित झाले. दोन्ही टीमचं कौतुक या ठिकाणी करूया. मुद्रे आणि कांडपे. दरम्यान विशालजी निगुडकर यांच्याकडून मात्र या बॉलवरती षटकार जर आला तर तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज. अटॅकिंग मोड मध्ये दिसतोय वसंत ओला. तिसरा येईल का, परंतु तोच प्रयत्न. हवेमध्ये हा बॉल आहे. महत्वाचा धक्का बसण्याची दाट शक्यता. इथून पकडला कॅच. अखेर वादळाला शांत करण्यात यश मिस्टर वसंत ओला. बॅक टू द डगआउट. पस्तीस या धावसंख्येवरती बाद होतोय. वैयक्तिक धावा जमवल्या वसंत ओलानं. 9 बॉल मध्ये 29 चे एक तडफदार इनिंग. इथून मात्र त्याला शांत करण्यात यश. वसंत ओलाची कॅच ड्रॉप झाली होती आणि त्यानंच दाखवलं त्याच्या बॅट मधील दम. धावसंख्या 35 या अंकावरती 2 गडी बाद. एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली अमोल दरेकर लवकरात लवकर बाद झाल्यानंतर. शिवा खरं म्हणायला गेलं तर घरची मॅच आहे, घरेलू मैदान आहे. आणि जर पाहायला गेलं तर आता मैदानात साईराज जरूर आहेत. साईराजसाठी फेमस नाव जरूर आहे. बहुतेक तळ्याचा राजा म्हणतायत, परंतु बहुतेक या नावाला एक इतिहास सुद्धा असेल. बहुतेक त्याला तळ्यात षटकार मारण्याची सवय असेल, परंतु आता तळ्याच्या अपोजिट बॅटिंग आहे, त्यामुळे आता षटकार डायरेक्ट धबधब्यावर जातील. साईराजचा हा फटका पुन्हा हवेमध्ये. हारीचे प्रयत्न सक्सेसफुल. लगातारचा दुसरा धक्का. तू चल में आया हीच परिस्थिती. आल्या पावले माघारी परतत असताना साईराज पुन्हा एकदा हॅज टू डिपार्ट. त्याच पद्धतीने आपण पाहत असताना पार्टनरशिप चांगली झाली होती नागेश आणि वसंत ओलाच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर त्या पार्टनरशिपला ब्रेक लावण्याचं काम केलं. वसंत ओला जसा बाद झाला त्याच्या मागोमाग लगेच साईराज देखील स्वस्तावरती बाद होत असताना तो देखील तंबूमध्ये परततोय. नवीन फलंदाज मिहिर निगुडकर मैदानाच्या आतमध्ये. 35 धाबांवरती तिसरा धक्का. नुकताच बाद होतोय साईराज.
तल्याचा राजा जरूर म्हटलं, परंतु विरुद्ध दिशेनं बॅटिंग चालू होती. संदीप सरांनी मगाशीच उल्लेख केला, परंतु इथून टीमची परिस्थिती पाहून बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. जो समोरच्या फलंदाजांनी प्लॅटफॉर्म उभा केलाय ना, तो प्लॅटफॉर्म कंटिन्यू करण्यासाठी मधल्या फलीच्या फलंदाजांना इथून चांगला खेळ करणं फार गरजेचं आहे. मयूरचा बॉल दिशेमध्ये भरकडला. पांडे सर अनोख्या स्टाईलनं सांगत असताना व्हाईट बॉलचा इशारा. वाईट नाही, अतिरिक्त धाव संख्या जाऊन पोहोचली ती 36 अंकावरती. 36 ऑन बोर्ड, 3 विकेट लॉस टीम पलसाई पलसझरी. मयूर फार चांगली गोलंदाजी. 13 धावा जरूर खर्च केल्यात, परंतु 2 मोठे धक्के देण्यात यशस्वी झालाय बॉलिंग मार्कवरती. हे हिंट थोडंसं घातक आहे खऱ्या अर्थानं बॉलिंग करत असताना या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. बॉल नंबर 5 इथं अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग. 1 रन इथून कंप्लीट होते. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. नागेशला स्ट्राईक हवी होती, कधीपासून स्ट्राईक साठी तो प्रयत्नात होता आणि इथून स्ट्राईक एंड वरती येतोय नागेश. उघडा बॅटिंग मार्क वरती, बॉलिंग मार्क वरती मयूरनं 5 बॉल मध्ये धावा खर्च केल्यात. टोटल 14. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या ती 37. किमान 55-50 पर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे या स्पर्धेमध्ये. जर विचार करत असताना 52चं टार्गेट पहिल्याच मॅच मध्ये, दुसऱ्या मॅच मध्ये 42चं टार्गेट सहजरित्या चेस. इथे फटका फसलाय नागेश उघडाच्या बॅट मधून. मिस टायमिंग स्ट्रोक, अप्रतिम कॅच पकडले. इथे मात्र आणखी एक फलंदाज नागेश उघडा. एक आणखी एक उम्मीद इथून बाद होत असताना लागलाय धक्का पलसाई पलसझरी टीमला नागेश उघडाच्या स्वरूपात. चला आरवी वेदा 11 कानपे टीम आणि त्याच्या विरोधात मुद्रे टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन मध्यंतराला आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्या. तिसऱ्या षटकात धावसंख्या आल्या 14 आणि टोटल 3 फलंदाजांना बाद करण्यात यश आलंय. बॉलिंग मार्क वरती मयूरला एक कमबॅक करून दिलाय. एक छोटासा कमबॅक. इथून या षटकामध्ये जितक्या धावा तुम्ही वाचवाल ना, तितक्या धावा फार महत्वपूर्ण असेल. अंतिम सत्रात तुम्हाला ते जमवत असताना दामोते टीमला आपण पाहताय. पहिल्याच मॅच मध्ये 42चं टार्गेट होतं त्यांच्यासमोर. नितीन एकतर्फी किल्ला लढवला. आता या मॅच मध्ये किती धावांचं टार्गेट आणि कोणत्या फलंदाजाची साथ मिळेल नितीनला यावरती देखील लक्ष. पलसझरी संघ फार फॉर्म मध्ये पहिल्याच मॅच मध्ये 102 पर्यंत पोहोचला होता. 4 षटकांमध्ये एक धावांचा उच्चांक तुम्ही पाहिला. मोठी धावसंख्या तब्बल या स्पर्धेमध्ये 102. पलसाई पलसझरी स्वतःच्याच मैदानावरती. आता 3 षटकांमध्ये 37. अंतिम षटकामध्ये किती धावा येत आहेत हे फार महत्वपूर्ण आहे. बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 4 मध्ये विनायक नायकाची भूमिका आखावी लागेल. डेथ ओव्हर ऑफ दिस मॅच. पहिलाच बॉल धीम्या गतीनं पुढ्यात टाकलाय. फटका तर अप्रतिम आहे. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिहीर निगुडकरच्या बॅट मधून येतोय. लॉंग ऑन झोन मध्ये होईल ब्लास्ट. सीमा पार येतोय षटकार. हीच तर ताकद आहे पलसाई पलसझरी संघाची. कोणताही फलंदाज अंतिम क्षणापर्यंत षटकार मारू शकतो. मोठा बॅटिंग लाईनअप आहे आणि त्याचाच परिणाम तुम्ही पाहत असताना मिहीर निगुडकरच्या बॅटमध्ये येत असताना षटकार लॉंग ऑफच्या डोक्यावर. धावसंख्या जाऊन पोहोचले 43. अंतिम 5 बॉल आहेत. पहिल्याच बॉल मध्ये प्रेशर टाकण्याचं काम गोलंदाजावरती. याचं बॉलिंग मार्कवरती आता कसा कमबॅक करेल विनायक यावरती देखील लक्ष. मिहीर कॉन्फिडन्स थोडा वाढलाय. मागील बॉलमध्ये षटकार. इथून व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. 2 जमिनी समांतर हात. धावसंख्या या अतिरिक्तनं जाऊन पोहोचते ती 44 अंकावरती. 44 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर 4 विकेट लॉस टीम पलसाई पलसझरी. पुन्हा वेगवान बॉल. पुन्हा पंच सांगत असताना दिशा इन बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव. हे प्रेशर आहे. पहिल्याच बॉल मध्ये स्वागत केलं षटकारानं आणि दुसऱ्या बॉल मध्ये आणि तिसऱ्या बॉल मध्ये खऱ्या अर्थानं गतीमध्ये भरकटत असताना विनायकला आपण पाहताय. एका बॉल मध्ये 8 धावा खर्च केल्यात. मिहीर बॅटिंग मार्क वरती. मिहीरचा फटका लोअर फुलटॉस बॉल होता अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफ मध्ये. चांगली फिल्डिंग झाले. इथून 1 रन कंप्लीट. दुसरीसाठी निघण्याचा प्रयत्न होत नाहीये. सावधान पावित्र्य. धावसंख्या इथून 1 पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46 अंकावरती. 46 आपण मगाशी उल्लेख केला की 50-55 पर्यंत पोहोचणं या मॅच मध्ये फार महत्वपूर्ण आहे.
अद्याप तरी पोहोचलाय खऱ्या अर्थानं पलसाई पलसदरी संघ 46 या अंकावर. शेवटच्या 4 बॉल अजूनही बाकी आहेत. चार बॉल बाकी आहेत. इथून बॅटला स्पर्श करत बॉल शरीराचा वेध घेतोय. बॅटची लिडिंग एज. इथून देखील रन मिळते ती 1 धावसंख्या 1 न पुढे जाते 47 या अंकावरती. थोडा संत क्रिकेट. पहिल्याच बॉलमध्ये आक्रमकता तुम्ही पाहिली. बॅट्समन मिहिर निगुडकरच्या बॅटमधून षटकार आला. असं वाटलं तर थोडं मोठं षटक होईल, परंतु 2 व्हाईट बॉल आणि त्यानंतर ही 2 लगातारचे सिंगल तुम्ही पाहताय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47 या अंकावरती. 47 आवाज. इथून बॉल हवेमध्ये आणि इथून मात्र गडबडला क्षेत्ररक्षक. कॅच ड्रॉप केल्या दुसरीच्या प्रयत्नामध्ये. इथून फलंदाज तर बाद होईल. किती रन भेटले? ऑफिशियल धावा किती मिळतील या बॉलवरती? तिसरीच्या प्रयत्नात फलंदाज बाद होते. 2 धावा इथून जोडल्या जातील. धावसंख्या 49. सूरज येतोय नवीन फलंदाज. खऱ्या अर्थानं थोडं प्रमोट केलं होतं बॅटिंग मार्गवरती मिहिर निगुडकरला. त्याच्या बॅटमधून एक षटकार जरूर पाहिला. फार चांगली बॅटिंग. ज्या अंतिम क्षणी धावा येतात ना पूर्वार्धाच्या खेळामध्ये, त्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये तुम्हाला फार उपयुक्त ठरत असतात. याचंच उत्तर तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 49. बॉल शिल्लक आहे टोटल 2. पहिल्याच बॉलमध्ये षटकार आला. तिथून कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय ॲज अ बॉलिंग मार्कवरती, बॉलिंग ट्रॅकवरती विनायक. क्षमता आहे, बॅटिंग लाईनअप आहे दामोदर संघाचा देखील. 49 पर्यंत पोहोचलाय पलसाई पलसदरी. 4 बॉल संपले. तिथे देखील हवेत बॉल. मयूर प्रयत्न करतोय. मयूरची जजमेंट पुन्हा चुकीची. दुसरी खऱ्या अर्थानं जेल ड्रॉप करत असताना बॉल निघून गेलाय. लॉंग लेग सीमा पार. 4 धावसंख्येसाठी येतोय. मिस फिल्डिंगच्या साह्यानं चौकार. 53 धाबांचं अर्धशतक. चुका केल्यात मयूरनं. या अगोदर देखील जेल पर्यंत पोहोचू शकला नाही. यावेळेस देखील थोडी जजमेंट चुकीची आहे. अंडर फ्लड लाईट्स कॅच पकडणं थोडं कठीण आहे. याचाच परिणाम आपण पाहत असताना मयूर थोडा गडबडला फिल्डिंग मार्क वरती. आता इथून धाव संख्या येते 53. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. अंतिम बॉल, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. 53 धावा आहेत. किती धावांचं टार्गेट? धीम्या गतीचा बॉल लोवर फुलटॉस. पुन्हा मयूरकडे बॉल चाललाय. काऊ कॉर्नर झोन मध्ये पुन्हा गडबडला. हे प्रेशर आहे. प्रेशर क्रिएट केला होता मयूर वरती आणि ते झलकत असताना 2 तर इथून कंप्लीट झाल्यात. तिसरीच्या प्रयत्नात फलंदाज ओयुठी. रनआउटच्या स्वरूपात बाद. धावसंख्या पूर्वार्धाचा खेळ संपल्यानंतर 55 अंकावरती. आता उत्तरार्धाच्या खेळामध्ये पलसाई पलसदरी संघाच्या अगेन्स्ट स्वतःच्याच मैदानावरती धावा वाचवायच्या त्या टोटल 56 आणि त्यांच्या अगेन्स्ट दामोदर संघाला करायच्या त्या 56. या मॅच मध्ये 56चं टार्गेट अगदी सहजरित्या चेस केलं जाईल या मैदानाच्या आतमध्ये की हे लक्ष्य पलसाई पलसदरी संघाकडून थांबवलं जाईल. या करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल. या ऐकूयात कर्जत समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी बोराडे सर यांचा आवाज. येस, थँक्यू शुभम. जाऊया टॉस कडे. अर्थातच आरवी वेदा 11 कंडाई माता कांडपे टीम. चला आपण आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी हजर आहे. चला प्रकाशजी सुरवे सर, ज्येष्ठ क्रिकेटपटू, यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. 4 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही टीमला सजेस्ट करतो. कॉल होता कानपे टीमचा. हे टॉस जिंकला आदेश. जस्ट पलसाई पलसदरीच्या भूमीत खेळत असताना सर्वप्रथम विचारलेला निर्णय काय आपला? फिल्डिंग फर्स्ट. फिल्डिंग स्वीकार आहे. परंतु काय सांगाल एकंदरीत आता तुमच्या माध्यमातून सुद्धा एक भव्य दिव्य ट्रॉफी A1 जोडी चषक पाहिलाय. सध्या पलसाई पलसदरीच्या माध्यमातून या चषकाची चर्चा फार रंगली होती आपल्या स्पर्धेपासून. काय सांगाल एकंदरीत आयोजनाबद्दल? आयोजन खूप छान आहे. आता बघूया ग्राउंड मध्ये गेल्याच्या नंतर समजेल कसं काय. वेल, तर शुभेच्छा असतील तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी. चला जाऊया मॅच कडे. अर्थातच जिथे सामना रंगला जाते दामोदर बी आणि त्याच्या विरोधात पलसाई माता पलसदरी टीम.
पहिल्या इनिंग मध्ये पळसदरी टीमने धावफलकावरती धावा कमावल्यात. पंचावन्न धावा पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाल्यात पळसदरी टीमच्या माध्यमातून. परंतु इथे 56 धावा संख्येचं टार्गेट घेऊन मैदानात जोडी जरूर पाहायला मिळते दामोते बी टीम कडून. या ठिकाणी आपण पाहतोय नितीन आणि त्याच्या समवेत गणेश ही जोडी मैदानात आहे. तर गोलंदाजी मार्क वरती नक्कीच वर्णी लागली जाईल. कैलास गोलंदाजी मार्क वरती. अगदी या स्पर्धेचा तुम्ही विचार करायला गेला तर जसं मी उल्लेख केला तर टॉस उडवताना कानपेच्या मैदानावरती A1 जोडी चषक आणि त्यामध्ये सुद्धा एक दैदिप्यमान परफॉर्मन्स पळसाई माता पळसदरी टीमचा आपल्याला पाहायला मिळाला होता. इथे एक चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून जरूर आपण अनुभवतोय. आणि यावेळी जर तुम्ही विचार करायला गेलं तर आता कैलास गोलंदाजी मार्कवरती आहेत. अगदी धावा डिफेंड करण्यासाठी तो सज्ज झाला आहे. परंतु या धावा चेसिंगपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न दामोते बी टीमच्या मैदानात पाहायला मिळेल. समोर आगे बॅटर नितीन आणि त्याला साथ देतोय तो नॉन स्ट्रायकर एंडवरती फलंदाज गणेश. स्ट्राईकला गणेश. चांगला बॉल. इथे मात्र फक्त दिशा दिली आहे अचूक वेध. आणि यावेळी बॉल जाईल लॉंग स्टॉप रिजन सीमारेखा पार. येतोय तो गणेशच्या बॅटमधून खणखणीत दणदणीत चौकार. चौकाराने चांगली सुरुवात मी तर म्हणेल या ठिकाणी झाली आहे. चांगली सुरुवात यावेळी आपल्याला जरूर पाहायला मिळते आहे. अगदी कैलासच्या गोलंदाजीवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना एक दर्जा बॅटिंगचा सध्या मैदानात पाहायला मिळाला. गणेशच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवर पुन्हा एकदा पुलर लाईनचा वापर केला. फटका सजवला. ऑनसाईडला क्षेत्ररक्षक तैनात. उचलणार फेक करणार तत्पूर्वी एक चांगली फिल्डिंग सध्या मैदानात पाहायला मिळाली. खरं म्हणायला गेलं तर क्रिकेटमध्ये फिल्डिंग हा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. आणि या मुद्द्यावरती जर तुम्ही भर दिला तर हा सामना 99% आपल्या खिशात जरूर असतो. कारण जसं फिल्डिंग सजली जाते ना तर एक तर डायरेक्ट थ्रो हा कीपर किंवा बॉलरच्या हातात येणं अपेक्षित असतं. याच्यात 99% कार्य तुमचं सिद्ध होत असतं. यस पंचांना भर रात्रीमध्ये कवायत करायला भाग पाडतोय तर गोलंदाज कैलास. इथे वाईडचा इशारा. वाईडच्या मारणे अतिरिक्त बोनस एक्स्ट्राची धावफलकावरती पाहायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्नेहल मला वाटते त्या ठिकाणी आलेत. आणि या बॉलला कॅरी करत असताना कोणतीही धाव मात्र धावफलकावरती खर्च झाली नाहीये. एक सुंदररित्या कमबॅक म्हणावं लागेल. कारण चौकार आल्याच्या नंतर कॉन्फिडन्स लेवल ढासलात. वाईड सुद्धा फेकला होता कैलास या गोलंदाजाने. चांगला फटका. वॉट अ बॅटिंग लाईन. नितीनने जशी स्ट्राईक रोटेट झाली आहे तसा दे धक्का इथे लगावलाय त्याने. 6 धावेंचा मोठा फटका. या 6 धावा धावफलकावरती बरंच काही सांगून जात आहेत. कारण यावेळी तुम्ही विचार करायला गेलं तर अगदी मी तर म्हणेल ज्या टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल अगदी 14ची सरासरी प्रति षटक या ठिकाणी राखायची आहे. आणि हे करत असताना टोटल मात्र अद्यापपर्यंत पोहोचले आहे 12 आकड्यावरती. अजूनही काही बॉलचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा फटका सजवलाय. स्नेहल बॉल खाली येतील. वॉट अ फिल्डिंग. पॉवरफुल मी तर म्हणेल काय एफर्ट स्नेहलच्या माध्यमातून मैदानात वापरले जातात. अप्रतिम. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर. पुन्हा एकदा फटका सजवलाय. मी म्हटलं होतं की 14ची सरासरी आउटफील्ड स्लो होत होती परंतु या ठिकाणी मात्र येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकले आहे. जाऊन पोहोचले आहे
ते अद्यापपर्यंत 16 आकड्यावरती 16 रन्स स्कोर बोर्ड विदाउट लॉस. त्याला पर्याय नाही, माईकला सेन्स भरपूर आहे. खरं म्हणायला गेलं तर आम्ही आवाजच थोडा स्लो ठेवलाय. पहिलं षटक संपलंय. चला विनंती असेल स्पीडअप करा. पळसाई माता पळसदरी टीम. चला जाऊयात आपण मॅच कडे. सांघिक कुठं दुसरं षटक आणि गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाज. कॉमेंट्री बॉक्स आपण खाली करा. 12th मॅन शिवाय कॉमेंट्री बॉक्स मध्ये कोणीही नसू दे, कारण आयोजकांच्या डोक्याला आज सगळा ताप असतो. त्याच्यामुळे आजकाल प्रत्येक आयोजन कॉमेंट्री बॉक्सच बाजूला करतो. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज श्रेयस. हवाई हल्ला चढवलाय आणि इथे पहिला ब्रेक थ्रू श्रेयसच्या माध्यमातून दाखवला गेला मैदानात. पहिली विकेट यावेळी प्राप्त केली जाते पळसाई माता पळसदरी टीमच्या बाजूने. पहिला मोठा आदरा आहे गणेशच्या स्वरूपात, ज्या गणेशने दमदार सुरुवात करून दिली होती दामोते बी टीमला, आणि याच गणेशच्या पारीचा अंत. पहिला झटका, पहिल्या विकेटचं पतन. बहुतांश शेवटच्या रजनीमध्ये विशालजी निगुडकर सरांचा बराच काही मोठा प्रयत्न होता, कारण त्यांना इच्छा होती की दशरथ पाटील यांना मैदानावरती आणायचं. परंतु असो, सध्या मी म्हणेल तितकीच दुर्दैवी घटना आपल्याकडे घडली. नियोजित कार्यक्रम होता म्हणून तो आपल्याला करणं भाग पडलाय, अन्यथा संपूर्ण स्पर्धा आपल्याला या ठिकाणी कॅन्सल करावी लागली असती. थोडीशी दुःखाची झळ जरूर आहे, परंतु इथे चांगला फटका. वॉट अ बॅटिंग. वन डाऊनच्या विकेट वरती रोहित हा बॅटर आल्या आल्या ठोकलाय सिक्सर. आदरणीय वसंतजी महाडिक यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपलं या ठिकाणी सरचे स्वागत. वसंतजी महाडिक सर, बॉल पाठवा मैदानात. बॉल. श्रेयसने पहिला ब्रेक थ्रू जरूर मिळवून दिला होता, परंतु तदनंतर नवीन आलेल्या बॅटरने अर्थात रोहित नावाचे हे वादळ सध्या मैदानावरती आगी, आणि याच श्रेयसला त्याने लगावलाय मोठा सिक्सर. बिग ब्लास्ट. नेक्स्ट बॉल. हवाई हल्ला आहे. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. इट इज बिग 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 सिक्सर. मोठी लढाई सध्या मैदानात चालू आहे. 56 धावसंख्येचं टार्गेट, परंतु या टार्गेट पर्यंत पोहोचत असताना मोठमोठी फटकेत. पहिल्या षटकाचा विचार करायला गेलं तर पहिल्या षटकात 16 धावा आल्या होत्या. 14ची सरासरी राखायची होती, परंतु आता या 2 षटकाराने दुसऱ्या षटकाची सुद्धा पुनरावृत्ती करायला सुरुवात केली. सरासरीची तब्बल धावा जाऊन पोहोचल्यात त्या 28 आकड्यावरती. हा चांगला बॉल. श्रेयसला कमबॅक करावं लागेल, कारण इथे पळसाई माता पळसदरीच्या घरेलू मैदानाची चर्चा चालली होती, आणि या चर्चेला त्यांना योग्य आयाम द्यावा लागेल. जबरदस्त बॅटिंग लाईन, तितकीच चांगली गोलंदाजी सध्या मैदानात पाहतोय. बॅटची कडा किपरने केली का चुकी. अगदी शांत झाला अमोल, आणि यावेळी मात्र मी तर म्हणेल एक धाव, एक सिंगल जरूर मैदानावरती पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
नीड फॉर 27 रन्स. हा सुंदर डॉट बॉल. अगदी मी तर म्हणाल अचूक टप्प्याची गोलंदाजी शेवटच्या क्षणाला श्रेयसने मैदानात आणले. येणारे 12 बॉल आणि गरज असेल ते आता 27 धावसंख्येची. चला स्पीडअप करा. त्याच दरम्यान आपण पाहतोय व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय वसंतजी महाडिक यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. आदरणीय रघुनाथजी निगुळकर यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय वसंतजी महाडिक यांना सन्मानित करायचंय. व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांचे मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिकाचं स्वागत करतोय पल्साई चषकामध्ये. वर टू कॉमेंट्री बॉक्स. चला 12 बॉल 27 ची आवश्यकता आहे. पलासदरीचे सर्व जे काही ग्रामस्थ आहे ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. स्पर्धा आपली आहे त्यामुळे हा विचार जरूर करावा लागेल. चांगला बॉल अमोल दरेकर KTC जगतातलं मोठं नाव, परंतु पहिल्या बॉलवरती थोडी चुकी झाली आहे आणि इथे थर्ड अंपायरचा रिव्ह्यू. येस बॉलर रिव्ह्यू. चला जाऊया आपण. बॉलर रिव्ह्यू थर्ड अंपायर तिसरे ऑफिशियल. चला आपण या. बाकीच्यांनी कोणी नका तिसरे ऑफिशियल चर्चा केली आहे. तुम्ही धावत येऊन काही होणार नाहीये. येतील काळजी करू नका. चेक केलं जाईल यावेळी लाईन. तू नको बघू तू नको बघू बस काय बोलू नको म्हणून. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू सक्सेस. रिव्ह्यू कंटिन्यू राहील. चला जाऊया मॅच कडे. इथे आलाय डॉट. आता वाईट. इथे वाईटचा इशारा. थोड्या चुका होत आहेत. गती होती बॉलवरती. आता गतीमध्ये बदल जरूर पाहायला मिळाला. अगोदरचा बॉल त्याच्यापेक्षा स्लो पाहायला मिळाला होता. तिथे मात्र एकदम लाईनचं अंतर आणि बॉलचं अंतर कट टू कट पाहायला मिळत होतं. इथे आणखी एक वाईट. 12 बॉल आणि 27 ची गरज असताना पहिला बॉल आला होता डॉट. त्यानंतर आले 2 वाईड. म्हणजे आता 11 बॉल 25 ची आवश्यकता आहे. फार फार मोठी सिच्युएशन होती यावेळी. मगाच्या सेकंड मॅचला सुद्धा हीच तकलीफ पाहायला मिळत होती. चांगला बॉल. अमोल दरेकरचा कस आहे. ॲज अ कॅप्टन म्हणून टीमला तो लिडिंग करतोय. परंतु जर विचार करायला गेला तर त्याला सुद्धा माहिती आहे की हे षटक
जर निर्विघ्न पार पडलं तर पुढचं षटक सुद्धा यशस्वीरित्या पार पडेल, कारण समोर धामते बी टीम. इथे आणखी एक डॉट पाहायला मिळतोय. भरपाई जे 2 वाईड आले होते ना त्यांची संपूर्णपणे भरपाई मैदानात. क्या बात है. इन्स्पायर करणं फार गरजेचं असतं शुभम. आपण पाहतो ना की ते मोटिवेशन महत्वाचं आहे. हवाई हल्ला आणि या हल्ल्यामध्ये सेफ झोन मध्ये, कारण तुम्ही रोहितकडे पहा, ज्या रोहितने आल्या बॅक टू बॅक 2 सिक्सर लगावले, त्यानंतर रोहितच्या बॅटची जी धार होती तिला अगदी कुमकुवत केला अमोल दरेकरने. येणारे 8 बॉल आणि 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. नितीनच्या बॅटमधून येतोय कणकर नेतृत्वाचा बुलंदी षटकार. हा षटकार फार महत्वपूर्ण आहे. अगदी निर्णायक बॉलकडे आता जाऊयात. What a ball, attacking power, right hand blocker, यॉर्कर लेंथ, स्लोअर पद्धतीची यॉर्कर लेंथ, अगदी अचूक टप्पा अमोल दरेकरचा. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली होती तब्बल 38 आकड्यावरती. 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 6 बॉल आणि गरज असेल ती 18 धावसंख्येची. 6 बॉल 18. सध्या फार मोठी मेहनत यावेळी पलसाई माता पलसदरी टीमने मैदानात घेतली आहे. सहा बॉल आणि 18 धावसंख्येची गरज आहे. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच. चला जरा स्पीडअप करा. नागेश मुगडा, ज्या नागेशने शेवटच्या क्षणाला काही बॅटिंग साकारली होती. डॉट आलाय परंतु इथे बाईच्या स्वरूपात चिकी सिंगल. हे महत्वाचं आहे. अमोल सध्या फार चुकी झाले का मैदानात, कारण इथे बॉल कॅरी करणे अपेक्षा होती. गोलंदाजाचा बॉल डॉट जरूर आलाय, परंतु बाईच्या स्वरूपातली धाव रोखू शकले नाहीयेत पलसदरी टीम. धामोते बी प्लस अगदी जुगलबंदी जरूर चालू आहे मैदानात. 5 बॉल 17 धावसंख्येची आठवण करून देणारा अनिल कुंबलेंची बॉलडेट. हा हवाई हल्ला, बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. अगदी कॅमेरामन कॅच टिपण्याचा प्रयत्न आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय अगदी डगआउट मध्ये हा षटकार.
हा आलाय षटकार. मी म्हटलं ना की पहिल्या बॉलवरती चुकी झाली. जिथे स्ट्राईकला रोखायचं होतं ती स्ट्राईक आता नितीनच्या हातात आहे. इथे सुद्धा येतील 4 धावा. आपलातून मॅच ब्रेक थ्रू साठी धावसंख्या टोटल पुढे सरकली आहे 49 या आकड्यावरती. 3 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज आहे. सिच्युएशन फार महत्वाची असते क्रिकेटमध्ये. तुम्ही जितका क्रिकेट परिस्थिती पाहून केलाल तितकं तुम्हाला यश येतं. या येथील 2 धावा. जरा प्रेक्षक वर्ग मॅच आवडत असेल तर दोन्ही टीमसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एकीकडे नेरळ परिसरात बिलॉंग करणारा दामोतेबी आणि दुसरीकडे आपल्याच कर्जत परिसरात सानिध्य निसर्गाच्या सानिध्यात क्रिकेटचं महत्त्व गाजवणारा पळसाई माता पळसदरी टीम. सध्या विशालजी निगुडकर साहेब थोडे शांत झालेत. ते थोडी त्यांच्या आता हृदयाचे ठोके वाढायला सुरुवात झाली मी म्हणेल. 2 बॉल 5 ची आवश्यकता. इथे विनर स्ट्रोक. दामोदर बी टीम इथे विजय झाले. विजय टीमचं अभिनंदन. चला आरबी वेदा 11 कंडाई माता कांडपे टीम आणि त्याच्या विरोधात सिद्धिविनायक मुद्रे टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या निर्णयावरती त्वरित अंमलबजावणी करा.